हॅलो एव्हरीवन, मी ॲडव्होकेट अश्विनी शिंदे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लीगल लेन्स मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. चेक बाउन्सिंगची केस फाईल करायची आहे आणि नक्की कागदपत्र कोणती लागतात ही माहीत नाही आहेत, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. जेव्हा चेक बाउन्सिंगची केस दाखल करायची असते त्यावेळेस ओरिजिनल चेक, जो बाउन्स झालेला चेक आहे तो ओरिजिनल चेक, तसेच बँकेने दिलेला चेक रिटर्न मेमो, ज्याच्यावरती तो चेक बाउन्स का झाला त्याचं कारण असतं, तो चेक रिटर्न मेमो, तसंच 30 दिवसांच्या आत जी पाठवलेली लीगल नोटीस आहे त्या लीगल नोटीसची स्थळप्रत, तसेच ती नोटीस त्या पर्टिक्युलर व्यक्तीला, ज्याने तुम्हाला चेक दिला आहे त्या व्यक्तीला पोहोचलं आहे याच्यासाठीचं एक्नॉलेजमेंट किंवा ट्रॅकिंग रिपोर्ट, तसेच ज्या कारणासाठी तो चेक दिला गेला होता, म्हणजे ज्या कारणासाठी दिला गेला याचाच अर्थ कुठलं कर्ज असेल किंवा कुठलं वस्तूची खरेदी आहे आणि त्याच्यासाठी तो चेक दिला गेलेला आहे, त्या कारणाचा सबळ असा पुरावा, ही सर्व मूळ कागदपत्रं जी आहेत ती चेक बाउन्सची केस दाखल करताना महत्त्वाची आहेत. यापैकी एकही कागद जर नसेल तर चेक बाउन्सची केस तुमची कोर्टामध्ये टिकेलच असं नाही. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या लीगल लेन्स मराठीला सबस्क्राईब करा. थँक्यू.